यादी शुद्धीकरणासाठी राजकीय कार्यकर्त्यांना तसंच जनतेलाही देण्यात आलेली मुदत आज संपणार आहे। या निमित्तानं आयोगाच्याकडून प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल आणि महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे। महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई परिसरामध्ये मयत व्यक्तीच्या नावावर बांगलादेशी घुसखोर येऊन मतदान करतात असा दावा मुंबईच्या मतदार यादीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे। किरीट सोमय्या यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई उपनगर मधल्या 26 मतदारसंघात एकूण 78,30,011 मतदार आहेत। ते मयत आहेत। 3,34,620 म्हणजेच 4.27% मतदार मृत आहेत। मतदारसंघात 10 एकूण मतदारांपैकी 1,43,688 म्हणजे 5.62% मृत मतदार आहेत। देवनार, गोवंडी, दर्गा शरीफ, रफिक नगर येथे मृत मतदार फक्त 2.5% दाखवण्यात आले। ज्याच्या समोर शिवडी, वरळी, भायखळा, माहीम, शिवाजी पार्क येथे 60% मतदारांची मृत म्हणून नाव वगळण्यात आली। ह्या बांगलादेशी मुस्लिम मायग्रंट लोकांना मृत मतदारांची नाव पण मतदार यादीत राहिली आहे। त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे।